नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका. यामध्ये आपण लिपिक, चालक व शिपाई या पदासाठी प्रश्नपत्रिका ही उपयुक्त असणार आहे. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहा पहिला प्रश्न बघा. मुंबई उच्च न्यायालय भारतातील कोणत्या क्रमांकाचे जुने न्यायालय आहे? तर मुंबई उच्च न्यायालय भारतातील कोणत्या क्रमांकाचे जुने उच्च न्यायालय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 बी. दुसऱ्या क्रमांकाचे मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं न्यायालय हे आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणतं आहे? तर भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, कोलकाता हे भारतातील पहिले उच्च न्यायालय आहे, कोलकाता येथे होय. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायिक अधिकार कोणत्या कायद्यावर आधारित आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायिक अधिकार कोणत्या कायद्यावर आधारित आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, भारतीय संविधानावर आधारित मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायिक अधिकार असलेले आपल्याला दिसून येतात. भारतीय संविधानावर हे कायदे आधारित आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन अवमानाबाबत अधिकार आहे का? तर याचं योग्य उत्तर आहे होय. तर न्यायालयाच्या न्यायालयीन अवमानाकरिता अधिकार देण्यात आलेले आहेत. यानंतर आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून कसे हटविले जाते? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून कसे हटविले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, संसदेच्या मार्फत ह्या न्यायाधीशांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया राबविली जाते. ही प्रक्रिया संसदेच्या मार्फत किंवा संसदे अंतर्गत ही प्रक्रिया चालू असते. यानंतर आहे, एकच न्यायाधीशाचा खंड कोणता असतो? तर एकाच न्यायाधीशाचा खंड कोणता असतो? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, त्याला आपण सिंगल बेंच असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी एकच न्यायाधीश हा न्याय देण्याचं काम करतो त्याला सिंगल बेंच असं म्हटल्या जाते. दोन न्यायाधीशाचा खंड याला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे त्याला डिव्हिजनल बेंच असे म्हटले जाते. दोन न्यायाधीशांचा खंड असतो त्यालाच डिव्हिजनल बेंच म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, तीन किंवा अधिक न्यायाधीशाचा खंड कोणता? तीन किंवा अधिक न्यायाधीशाचा खंड कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे फुल बेंच. या खंडाला फुल बेंच असं म्हटल्या जाते. म्हणजेच तीन किंवा अधिक न्यायाधीशांचा खंड ज्या ठिकाणी असतो त्याला फुल बेंच असं म्हटल्या जाते. यानंतर आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन अवमान अधिकार कोणत्या अनुच्छेदाखाली आहे? तर उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन अवमान अधिकार कोणत्या अनुच्छेदाखाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 215 अनुच्छेद अंतर्गत उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन अवमान करण्याचा अधिकार आहे. 215 होय. उच्च न्यायालयाचे कामकाज सर्वसामान्यांसाठी खुले आहे का? तर याचं योग्य उत्तर आहे हो. उच्च न्यायालयाचे कामकाज हे सर्वसामान्य व्यक्तीसाठी हे न्यायालय खुले करण्यात आलेलं आहे. याचं योग्य उत्तर आहे होय, हे सर्वसामान्यांसाठीच आहे. जनहित याचिका म्हणजेच PIL उच्च न्यायालयात दाखल करता येतो का? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 होय. तर जनहित याचिका ही आपण डायरेक्ट उच्च न्यायालयामध्ये दाखल करू शकतो. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई शहराचे नाव बदलले तरी न्यायालयाचे नाव काय राहिले आहे?
तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र हायकोर्ट हे आपल्याला नाव कायम ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे की मुंबई शहराचे नाव बदलले, म्हणजे की पूर्वी मुंबईला बॉम्बे असं म्हटलं जात होतं, पण मुंबई शहराचं नाव बदललं तरी महाराष्ट्र हायकोर्ट ह्याच नावाने हे कामकाज आपलं चालल्या जातं. यानंतरचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाचे निर्णय कसे असतात. तर उच्च न्यायालयाचे निर्णय हे कसे असतात, तर लेखी स्वरूपामध्ये हे दिलेले निर्णय हे लेखी स्वरूपामध्ये लिहून ठेवल्या जातात. कारण की हे पुरावा म्हणून नंतर कामी येऊ शकतात, त्यामुळे हे लेखी स्वरूपामध्ये सर्व प्रक्रिया ही चालत असते. यानंतर आहे वकिलाची नोंदणी कोणाकडे होते. तर वकिलाची नोंदणी कोणाकडे होते, तर बार काउन्सिलिंग याकडे व सर्व वकिलाची नोंदणी केल्या जाते, तरच त्यांना वकिली दिली जाते. बार काउन्सिलिंग यांच्याकडे नोंद करणं आवश्यक असतं. यानंतर आहे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन असते का. तर याचं योग्य उत्तर आहे हो. उच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून काम करत असतं. यानंतरचा प्रश्न आहे उच्च उच्च न्यायालयाचा न्यायाधीश राजीनामा कोणाकडे देतो. तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतो. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, राष्ट्रपती यांच्याकडे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आपला राजीनामा आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपतीकडे देण्याचं काम करत असतो. यानंतर आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, राष्ट्रपती यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची निवडणूक करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. राष्ट्रपती या व्यक्तींना हे अधिकार देण्यात आलेले आहेत. यानंतर आहे मुंबई उच्च न्यायालय कोणत्या समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबई उच्च न्यायालय आपल्याला असलेलं दिसून येतं. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर हे न्यायालय आहे. यानंतर आहे उच्च न्यायालय राज्यपालाला सल्ला देऊ शकतात का. तर उच्च न्यायालय राज्यपालाला सल्ला देऊ शकतात का. तर याचं योग्य उत्तर आहे नाही. तर उच्च न्यायालय हे राज्यपालाला त्यांना सल्ला देऊ शकत नाही. यानंतरचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे ब्रीद वाक्य कोणतं आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे ब्रीद वाक्य कोणतं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, सत्यमेव जयते हे मुंबई उच्च न्यायालयाचे ब्रीद वाक्य आहे. सत्यमेव जयते हे होय. यानंतर आहे उच्च न्यायालयाला घटनात्मक प्रश्नावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का. तर याचं योग्य उत्तर आहे होय. म्हणजेच उच्च न्यायालयाला घटनात्मक प्रश्नावर निर्णय देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. हे योग्य वाक्य बरोबर आहे. यानंतर आहे उच्च न्यायालयाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो. तर ॲडव्होकेट जनरल हे उच्च न्यायालयाचा प्रशासकीय अधिकारी मुख्य न्यायाधीश हा उच्च न्यायालयाचा प्रशासकीय प्रमुख म्हणून काम बघत असतो. मुख्य न्यायाधीश हे काम बघत असतात. यानंतरचा प्रश्न आहे उच्च न्यायालयात अपील कुठून येते. उच्च न्यायालयामध्ये अपील कुठून येते. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, जिल्हा किंवा अधीनस्थ न्यायालयाकडून आपल्याला डायरेक्ट उच्च न्यायालयामध्ये आपण अपील करू शकतो. जिल्हा किंवा अधीनस्थ न्यायालयाच्या मार्फत उच्च न्यायालयामध्ये अपील करता येते. उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कोणते खटले येतात. तर
यामध्ये दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही स्वरूपाच्या खटल्याच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालय न्याय देण्याचं काम करत असतो. दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही प्रकारामध्ये न्याय देण्याचं काम हे उच्च न्यायालय करत असतं. अनुच्छेद 226 अंतर्गत काय दाखल करता येते? तर अनुच्छेद 226 अंतर्गत काय दाखल करता येते? तर रीट याचिका आपल्याला या कायद्या अंतर्गत किंवा या अनुच्छेदा अंतर्गत रीट याचिका आपल्याला दाखल करता येते. यानंतरचा प्रश्न आहे, उच्च न्यायालय किती प्रकारच्या रीट जारी करतो? तर उच्च न्यायालय किती प्रकारच्या रीट जारी करतो? तर 5 प्रकारच्या रीट ह्या उच्च न्यायालय जारी करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती रीट आहे? तर खालीलपैकी कोणती रीट आहे? तर हॅपियस कॉपर्स ही आपल्याला रीट असलेली दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, ॲडव्होकेट जनरल ॲडव्होकेट जनरल कोणाचा कायदेशीर सल्लागार असतो? तर ॲडव्होकेट जनरल हा कोणाचा कायदेशीर सल्लागार असतो? तर राज्य सरकार यांचा कायदेशीर सल्ला देण्याचं काम हे ॲडव्होकेट जनरल करत असतात. म्हणजे की राज्य शासनाला कायदेविषयक सल्ला देण्याचं काम हे ॲडव्होकेट जनरल करत असतात. यानंतर आहे, ॲडव्होकेट जनरलची नियुक्ती कोण करत असतो? तर राज्यपाल हे ॲडव्होकेट जनरलची नियुक्ती करत असतात. ॲडव्होकेट जनरलची नियुक्ती ही राज्यपाल हे करत असतात. यानंतर आहे, उच्च न्यायालयातील अधिकृत भाषा कोणती आहे? तर उच्च न्यायालयातील अधिकृत भाषा कोणती आहे? तर इंग्रजी ही उच्च न्यायालयाची अधिकृत भाषा म्हणून ओळखल्या जाते. इंग्रजी ही होय.